पर्वती मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरीताई मिसाळ यांचा प्रचार जोरात चालू आहे। आपण बघतोय विविध ठिकाणी ही प्रचार रॅली सध्या सुरू आहे। नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसतोय, कार्यकर्ते देखील सहभागी आहेत। महायुतीचे सर्वच कार्यकर्ते माधुरीताईंच्या या सहकार्यामध्ये या रॅलीमध्ये सहभागी आहेत। माधुरीताईंचा सत्कार किंवा माधुरीताईंचं सर्वच जण स्वागत करताना दिसत आहेत। सर्वच नेते मंडळी असतील किंवा सर्वच आज माधुरीताईंचं औक्षण देखील करताना आता आपण बघू शकतोय। माधुरीताईंचं औक्षण होताना दिसतंय, सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद होताना दिसतोय। माधुरीताई आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतोय। ताई काय सांगाल, आज तुम्ही सर्वत्र काय सांगाल ताई, आज सर्वत्र आपण फिरताय, प्रचार रॅली कशा पद्धतीने सुरू आहे आणि कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय? खडकमाळ आणि माझं माहेर पण आहे, माझं सासर पण मूळचं इकडूनच आहे, त्यामुळं मला असं वाटतं की आज आपल्या घरी फिरते। ह्या ज्या 9 याद्या आहेत या माझ्या घरच्या आहेत, तर त्यामुळे हा सगळा रिस्पॉन्स आहे। लोक मनापासून मला स्वागत करतात। बाहेर आल्यावरचं जे फील येते तुम्हाला आज येते असं तुम्हाला वाटतंय? कारण हे सर्वजण आज आम्ही पण बघतोय की तुम्हाला औक्षण वगैरे करतात, त्याविषयी एक वेगळी भावना अशी काय वाटते तुम्हाला? कारण ते सगळे माझ्या घरातले लोक आहेत आणि त्यांना अशी भावना आहे की परत निवडून आली पाहिजे ताई, म्हणून त्या विजय हा माधुरीताईंचाच आहे। 100% माधुरीताई प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत आणि आमच्या खडकमाई भागातनं, घोरपडीपेठ भागातनं सर्व 4 नगरसेवक झटून काम करत आहेत आणि 100% यावेळेस माधुरीताई प्रचंड महायुतीच्या सर्व उमेदवार, पुणे शहरातील 8 उमेदवार 100% निवडून होणार आणि माधुरीताई 100% मंत्री होणार। धन्यवाद। तुम्ही महायुतीचे सर्वजण आज ताईंच्या प्रचारात सहभागी आहेत, काय सांगाल दादा? या आम्ही अजितदादांचे सहकारी या ठिकाणी सर्वजण एका ताकदीने, एका दिलाने आज या ठिकाणी माधुरीताईंच्या बरोबर काम करत आहोत आणि आपला विजय हा 100% होणार, यात काही खात्री नाही। महायुती बरोबर आमचाही अजित पवारांचा गट कार्यक्षमपणे काम करत आहेत। चांगल्या ताकदीने सगळे कार्यकर्ते एका दिलाने झटत आहेत। या ठिकाणी 100% महायुतीमध्ये माधुरीताईंचा विजय हा 100% होणार आहे। वहिनी चौथ्यांदा पूर्ण आमदार होणार, भविष्यातील पुणे शहरातील ते पालकमंत्री व्हावे असे आमची सर्वांची प्रभाग क्रमांक 18च्या वतीने सर्वांची इच्छा आहे। पुणेकरांची इच्छा आहे की वहिनी पालकमंत्री व्हावी पुण्याची। अशा पद्धतीने आपण बघितलं प्रत्येकाचा माधुरीताईंना सपोर्ट आहे। दादा तुम्हाला काय वाटतं, आपण देखील महायुतीकडून आज सर्व महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र काम करतात। आम्ही शिवसेनेच्या वतीने नगरसेवक श्रीकांत पुजारी हा पर्वती मतदारसंघाचा समन्वयक आहे आणि ताईचं तिकीट डिक्लेअर झाल्यापासून संपूर्ण शिवसैनिक त्यांच्या पाठीचे आहे। नक्की विजय होईल त्यांचा, हा आम्ही आश्वासन देतो। अशा पद्धतीने आपण बघतोय महिला देखील मोठ्या पद्धतीने इथे सहभागी झाले। काय वाटतंय मावशी तुम्हाला, कोण आमदार होणार? कमळवाले। तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार? कमळ 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 कमळ। सर्वच महिलांचा आपण उत्स्फूर्त प्रतिसाद बघतोय, सर्वजण म्हणतात कमळच येणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, कोण होणार पर्वतीत आमदार? माधुरीताई मिसाळच होणार, का तर माधुरीताई आमच्या महिलांच्या फेवरेट आहे। तुम्हाला काय वाटतंय? ताई आज भाऊंनी जे काम केलेलं आहे ते अतिशय छान आहे। देवा भाऊंचे आम्हाला प्रत्येकाला पर्सनली फोन पण येत आहे, इतका अप्रिशिएट केलेलं आहे। सख्या भावांनी बहिणींना एवढा मान नाही दिला तेवढा बीजेपी महायुती सरकारने आम्हाला एवढा मान दिलाय महिलांना, त्याबद्दल त्यांचे खूप खूप शतशः धन्यवाद। आणि हे सगळं होण्यासाठी आपण 25 वर्ष पुढे मागे न जाता 25 वर्ष पुढे येण्यासाठी सगळ्या महिलांनी साथ। अशा पद्धतीने आपण बघितलं की महिला असतील सर्वच जण यामध्ये सहभागी आहेत आणि सर्वांनीच माधुरीताई मिसाळ यावे ही सर्वांची भावना आहे। अशा पद्धतीने आपण बघितलं की मोठ्या पद्धतीने या रॅलीला प्रतिसाद मिळतोय। काही नागरिक आहेत, काही शेजारी इथे जे काही रॅलीमध्ये सर्व त्यांच्या पण आपण काही भावना जाणून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने हा जो रॅली आपण बघतोय, नागरिक मोठ्या पद्धतीने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। माधुरीताईंना सपोर्ट करण्यासाठी सर्व तळागाळातील ही जनता यामध्ये सहभागी होताना दिसते आपल्याला। अशा पद्धतीने आपण बघितलं की सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी आहेत। सीएम न्यूज इंडिया, प्राजक्त बिपेचा निलेश बिपे, पुणे।